नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी ज्ञानेश्वर दौड पीक पाणी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो। शेतकरी बांधवांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फेब्रुवारी महिन्यामध्ये एका अशा प्रकारच्या पालेभाज्या पिकाबद्दल माहिती देणार आहे की या पालेभाज्या पिकाची जर तुम्ही लागवड केली तर शेतकरी बांधवांनो आठवड्याला तुम्हाला जवळपास 25 ते 30 हजार रुपये नफा हा या पालेभाज्या पिकातून तुम्हाला मिळू शकतो। त्यासाठी शेतकरी मित्रांनो, कोणत्या प्रकारचं पालेभाज्या पीक आहे की त्या पालेभाज्या पिकाची आपल्याला लागवड करायची आहे हे समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओला कुठेही स्किप नका करू आणि अजूनही तुम्ही जर आपलं पीक पाणी हे युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो तर नक्की करून ठेवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा। शेतकरी मित्रांनो, फक्त कोणत्याही प्रकारच्या पालेभाज्या पिकांची लागवड करणं हे अत्यंत महत्त्वाचं नसून त्यासाठी एकंदरीतच संपूर्ण व्यवस्थापन करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे, जेणेकरून शेतकरी बांधवांनो त्या पिकातून आम्हाला त्या ठिकाणी जास्तीत जास्त नफा जास्तीत जास्त उत्पादन हे त्या ठिकाणी होऊ शकतं। तर शेतकरी मित्रांनो, कोणत्या प्रकारचं ते पालेभाज्या पीक आहे की त्या पालेभाज्या पिकाची आम्ही लागवड केली तर त्या ठिकाणी 25 ते 30 हजार रुपये मिळू शकतात। तर शेतकरी मित्रांनो, ते पालेभाज्या पीक आहे गवारीचं। होय शेतकरी मित्रांनो, गवार या पालेभाज्या पिकाची जर तुम्ही लागवड जर केली तर आता उन्हाळा सुरू झालेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये या गवारीच्या पिकाला जास्तीत जास्त मागणी असते, त्यामुळे तुम्ही गवार या पालेभाज्या पिकाची लागवड ही करू शकतात। परंतु शेतकरी बांधवांनो, काही महत्त्वाचे मुद्दे आहेत की ते मुद्दे जर तुम्ही त्यांनी लक्षात घेतले आणि त्या अनुषंगाने जर व्यवस्थापन जर केलं तर मात्र तुम्हाला उत्पादनही जास्त मिळेल आणि दरही त्या ठिकाणी जास्त मिळणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, महत्त्वाच्या मुद्द्यांपैकी पहिला आणि अतिशय महत्त्वाचा मुद्दा की म्हणजे योग्य जमिनीची निवड। शेतकरी मित्रांनो, योग्य जमिनीची निवड करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। त्यासाठी कोणत्या प्रकारची जमीन आम्ही निवडायला पाहिजे तर शेतकरी बांधवांनो, मध्यम ते भारी आणि काळी भुसभुशीत जमीन आपण गवार लागवडीसाठी निवडायला पाहिजे, जेणेकरून शेतकरी बांधव त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की आता उन्हाळा सुरू झालेला आहे, तापमान त्या ठिकाणी वाढायला सुरुवात झालेली आहे आणि आमच्याकडे जर पाणी जर कमी असेल तर त्या ठिकाणी मात्र पाण्याची कमतरता भासून त्या ठिकाणी आमचं पीक धोक्यात येऊ शकतं। त्यामुळे मध्यम ते काळी भुसभुशीत जमीन जर असली, कमी जरी पाणी असलं तरी मात्र या जमिनीमध्ये पाणी हे तग धरून राहतं, टिकून राहतं, त्यामुळे जास्त कालावधीपर्यंत आमचं गवारीचं पीक हे त्याने टिकतं आणि जास्तीत जास्त उत्पादन होऊन आम्हाला नफाही जास्त मिळतो आणि निश्चितच त्या ठिकाणी आम्ही या गवारीच्या पिकातून मालामाल होऊ शकतो। त्यासाठी मध्यम ते काळी भुसभुशीत जमीन, भारी जमीन आपल्याला त्या ठिकाणी निवडायची आहे। शेतकरी मित्रांनो, त्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा की कोणत्या प्रकारच्या वाणांची निवड आपण त्या ठिकाणी करायला पाहिजे। तर शेतकरी मित्रांनो, त्यासाठी आपण अंकुरचं राणी या वाणाची निवड करू शकतो किंवा मग त्या ठिकाणी शेतकरी बांधवांनो जे काही नीलमचं 61 येतं त्या सुद्धा वाणाची निवड ही आपण त्या ठिकाणी करू शकतो किंवा शेतकरी बांधवांनो स्वातीचं 222 प्लस या सुद्धा वाणाची निवड आपल्याला करायची आहे किंवा मग आपल्या पंचकृषीमध्ये आपल्या भागामध्ये कोणी एखादा शेतकरी असेल की त्यांचा अनुभव दांडगा असेल की नाही आम्ही या पालेभाज्या पिकाची या वाणाची निवड केली तर ते वाण आम्हाला प्रचंड त्या ठिकाणी नफा देणार ठरलं तर त्या सुद्धा वाणाची निवड त्यांच्या अनुषंगाने त्यांच्या अनुभवानुसार तुम्ही घेऊन लागवड करू शकतात। फक्त आपल्याला जास्तीत जास्त नफा आणि रोगांचा प्रादुर्भाव कमी झाला पाहिजे अशा प्रकारच्या वाणाची निवड करायची आहे गवारीसाठी। शेतकरी मित्रांनो, त्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की त्या ठिकाणी योग्य अंतर आपलं काय असलं पाहिजे गवार लागवड करत असताना। तर शेतकरी मित्रांनो, आपलं जे काही ठिबक आहे 4 बाय अंतरावर आपल्याला त्या ठिकाणी लागवड करायची आहे। नळीवरती आपल्याला लागवड करायची आहे। नळीच्या दोन्ही साईडना म्हणजे नळीच्या या साईडना 6 बोट अंतर आणि या साईडना 6 बोट अंतर आणि 2 रोपातील अंतर आपल्याला 1 फूट त्या ठिकाणी ठेवायचं आहे आणि या अनुषंगाने शेतकरी बांधवांनो आपल्याला गवारीची लागवड ही करायची आहे, जेणेकरून जास्तीत जास्त उत्पादन आम्हाला गवारीतून त्या ठिकाणी होऊ शकतं। त्यानंतर शेतकरी बांधवांनो की आपल्याला पाणी व्यवस्थापन कसं करायचं आहे, किती पाणी द्यायचं आहे तर शेतकरी बांधवांनो पाणी आपल्याला फारसं काही जास्त गवारीच्या पिकाला लागत नाही। आपल्याकडे फक्त पाणी आहे म्हणून फक्त सोडतच राहायचं, देतच राहायचं असं नाहीये। पाण्याचा वेस्टेज याने करायचं नाही, पाणी जास्त वाया नाही घालायचंय, त्याने जेवढं पाणी लागतं तेवढंच आपल्याला त्या ठिकाणी पिकाला द्यायचं आहे। आता आपण समजा आता आपल्याला म्हटलं की मला एका ग्लासभर पाणी पाहिजे, परंतु आपल्याला जर म्हणलं नाही तू 2-3 तांबे पाणी पी तर जमणार आहे का? तर नाही जमत शेतकरी बांधव, त्या ठिकाणी आपलं पोट फुगेल, परिणामी आपल्याला अस्वस्थ वाटेल। त्यामुळे जेवढं लागतं ना तेवढंच त्या ठिकाणी पाहिजे। त्यामुळे तुम्ही एकदम प्रमाणामध्ये तुमच्या गवारीच्या पिकाला पाणी हे द्यायचं आहे। त्यानंतर शेतकरी बांधवांनो, खत व्यवस्थापन आम्ही कोणत्या प्रकारचं करायचं, कोणतं खत आहे की ते आम्ही त्या ठिकाणी देऊ शकतो, टाकू शकतो, बेसल डोस द्यायचा का, हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे। तर शेतकरी बांधवांनो, खत व्यवस्थापन करत असताना मी 2 पर्याय तुम्हाला देतो। एक तर त्या ठिकाणी तुम्ही 10-26-26
हे खत देऊ शकतात, किंवा मग त्या ठिकाणी 12-32-16 हे सुद्धा खत तुम्ही देऊ शकतात. आणि ऍडिशनल म्हणून तुम्ही त्या ठिकाणी एक 20-25 किलोची जर सूक्ष्म अन्नद्रव्याची किट जर त्यामध्ये जर टाकली शेतकरी बांधवांनो, तर निश्चितपणे तुमचा फायदाच त्या ठिकाणी होणार आहे. तर अशा प्रकारचं खत व्यवस्थापन तुम्हाला करून घ्यायचं आहे. आता हे एकरीचं प्रमाण आहे, म्हणजे कोणताही एकच बॅग घ्यायची तुम्हाला, एकतर 10-26-26 किंवा 12-32-16, आणि त्यामध्ये हे किट तुम्हाला वापरायची आहे. आता हे एकरी प्रमाण आहे. आता बरेचसे शेतकरी म्हणतील की नाही, आम्हाला त्या ठिकाणी फक्त 10 गुंठे लावायचे आहे, 5 गुंठे लावायचे आहेत, त्या ठिकाणी फक्त आम्हाला 20 गुंठे लावायचे आहेत. तर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला त्या ठिकाणी तुम्ही किती लावा, त्या अनुषंगानेच तुम्हाला खत व्यवस्थापन करायचं आहे. जर तुम्ही कमी लावलं असेल तर त्या अनुषंगाने तुम्हाला किती मात्रा पाहिजे त्या अनुषंगाने खत व्यवस्थापन करा. त्यानंतरचा महत्वाचा मुद्दा म्हणजे शेतकरी बांधवांनो, की फवारणी व्यवस्थापन. म्हणजे ज्यावेळेस आपलं गवारीचं पीक हे उगवून येतं आणि 15 दिवसाच्या दरम्यान शेतकरी बांधवांनो एक फवारणी आपल्या त्यांनी करून घेणं अत्यंत गरजेची आहे. त्यामध्ये शेतकरी बांधवांनो, तुम्ही एक साध्यातलं साधं बुरशीनाशक वापरू शकता. त्यामध्ये तुम्ही एकतर मग साप वापरू शकतात, किंवा त्या ठिकाणी अँट्रॉकॉल घेऊ शकता, किंवा मग M45 सुद्धा घेऊ शकतात. कोणत्याही प्रकारचं साध्यातलं साधं बुरशीनाशक तुम्ही घेतलं तरी मात्र चालतंय. त्यामध्ये आपण 19-19-19 हे विद्राव्य खत घ्यायचं आहे, जेणेकरून सुरुवातीच्या अवस्थेमधली जी काही शाकीय वाढ आहे तर ते चांगली होईल, जोमदार आपलं पीक वाढेल. परिणामी लवकरात लवकर त्याचा ग्रोथ जर झाला तर निश्चितपणे ते डेव्हलप होऊन त्या ठिकाणी जास्तीत जास्त आम्हाला उत्पादन देऊ शकेल. यासाठी 19-19-19 सुरुवातीच्या अवस्थेमध्ये अत्यंत महत्वाचं ठरत असतं. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्ही ही फवारणी 15 दिवसाच्या दरम्यान करू शकता. शेतकरी बांधवांनो, अशा प्रकारे तुम्हाला जे काही मी तुम्हाला महत्वाचे मुद्दे सांगितले, हे मुद्दे लक्षात घेऊन ते व्यवस्थापन तुम्हाला करून घ्यायचं आहे, जेणेकरून जास्तीत जास्त उत्पादन तुम्हाला होईल आणि दरही त्या ठिकाणी मिळेल. परिणामी शेतकरी बांधवांनो, तुम्हाला मी सांगितलंय की आठवड्याला जवळपास 25 ते 30 हजार रुपये नफा हा मिळू शकतो, तर तो तुम्हाला त्या ठिकाणी मिळणारच आहे. शेतकरी मित्रांनो, माहिती कशी वाटली? माहिती जर आवडली असेल तर आपल्या पीक पाणी YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.